गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य करसे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सो गाईज, मी आज लेट ब्लॉग चालू करतो आहे. याचं रिझन हे की मी घरून थोडं लवकर निघालो होतं, मला वेळच नव्हता गाईज ब्लॉग काढायला. सो मी ब्लॉग चालू केला आहे आणि माझ्यासोबत आहे सोनाली दिदी. ती हॉटस्पॉट मागत, तिला हॉटस्पॉट दिलं आणि माझ्यासोबत जेवण करत आहे ती. आणि आज मला गाईज ऑफिस झाल्यानंतर मला एअरपोर्टला जायचं आहे. का बरं जायचं आहे ते तुम्हाला माहिती पडणार. तर मी लवकरात लवकर जेवण करतो, ऑफिसचं काम करतो, ऑफिस सुटल्यानंतर लवकरात लवकर तुमच्याशी भेटतो. आणि तुम्हाला माहिती पडणार एअरपोर्टला मी कोणाला घ्यायसाठी चाललो आहे. पण हिमांशूला मी कॉल लावत आहे गाईस. मी 10 वेळा कॉल लावले त्यांना, पण तरी कॉल रिसिव्ह नाही केला गाईस. काही कळलं ना गाईस की का बरं रिसिव्ह नाही करत आहे तो. आता गाईस लेन्सगडला जायचं आहे गाईस. त्या दिवशी लेन्स आपण हे केली होती, बुक केली होती. त्या दिवशी मेसेज आला आहे मला, संडेलाच आला होता मेसेज की तुमची लेन्स आली आहे म्हणून. सो मी लेन्सगडला जातो, लेन्स घेऊन घेतो आणि हिमांशूला पण कॉल करावा लागेल. काय माहिती कुठे गेला आहे तो. गाईस फायनली आपली लेन्स भेटली आहे गाईस. कमेंट करून नक्की सांगा कशी दिसत आहे. जस्ट हिमांशूला कॉल केला, हिमांशू बोलला आहे की मी येत आहे म्हणून. सो गाईस तो बानेरला आहे, तो त्याच्या फ्रेंडसोबत गेला होता. त्याला सांगितलं आता बस पकडून ये म्हणून. एक तर पुणे स्टेशनला आहे, तर कसंही ॲडजस्ट करून वाघोलीपर्यंत रे. त्याला सांगितलं मी, तो बोलतो की हां मी येतो म्हणून. सो आता लेन्स तर झाली आहे गाईस. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. सो आता थोडं वेट करतो. हिमांशू आला आहे. ए भाई बॅग कुठे आहे? काहीच नाही आणलं तू भाई. वेलकम टू पुणे. कसं वाटत आहे? कसं वाटत आहे? 2 तास बसमध्ये होते. 2 तास होतो. काही हिमांशू खूप बोलायचा, आदित्य मी येणार पुणेला, बट येणार तुला सांगणार पण येणार मी. पण तो फायनली आला आहे गाईस. चांगलं वाटलं तुला भेटून जाईल. आणि मी खराडी बायपासलाच आहे गाईस, आपली स्कूटी लागून आहे. आणि हिमांशूनं फर्स्ट टाईम अनुभव घेतला आहे प्लेनमधला. कसं वाटलं यार? आम्ही आतापर्यंत बसलो नाही, म्हणजे सगळे तुझे पण मित्र नाही, माझे पण मित्र नाही. कसं वाटलं पण नाही. आणि काही हा वर्धेवरून नाही आला, गोवाहून आला. गोवाला मस्त एन्जॉय करायला गेला होता काही. मस्त एन्जॉय केला त्यानं. अजून काळा पडला तुझा आल्या, काळा पडलो. चला काही घरी जाऊया. घरी आलो आहे आता. गरमागरम ताईनं जेवण बनवलं आहे. दाल पालक बनवली आहे, भात आहे, चपाती आहे आणि सोबत हिमांशू भाऊ आहे. खूप दिवसानंतर घरी आला आहे आमच्या. कसं वाटतं हिमांशू? घर कसं वाटलं? छान वाटलं. कर गोवाचं खाऊन खूप बोर झाला असेल आता. मॅगी या. आणि वॉन्टेड लावले आहे गाईस मूवी. फिश ट्राय नाही केली? आणि त्या दिवशी अरे हट्रे खोटं बोलते मला. काही खोटं बोलतोय ते. अनन्या ताई सोबत त्या दिवशी KFC मध्ये ते चुकीनं झालं का? बिर्याणी पण खाल्ली बरोबर की नाही? हा का? ठीक आहे ना? आहे आपल्या घरासारखी मजा आली. आता चांगलं वाटतंय. हिमांशू सोबत ब्लॉग बघत आहे आम्ही नागपूरच्या, ज्याच्यामध्ये हिमांशू पण आहे. त्याला पण चांगलं वाटत आहे बघून गाईस. अजय सरचे ब्लॉग लावले आम्ही. ए यार ॲड आली परत. शिट.